प्रसारमाध्यमात महिलांची संख्या वाढत आहे, त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. तळागाळापर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम पत्रकार करतात. महिलांचे सक्षमीकरण ही काळाची गरज आहे. महिलांच्या अडीअडचणी प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा हॉटेल सिटी पार्क येथे उत्साही वातावरणात पार पडला. याप्रसंगी देवकर बोलत होत्या. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुण्या म्हणून मोनिका देवेंद्र कोठे, धनश्री विनायक कोंड्याल, नगरसेविका विजया नागेश खरात, धनश्री विनोद भोसले, माजी नगरसेविका मंगला दिलीप कोल्हे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी साक्षी सोराणा, गंगा कदम, तेजस्विनी पाटील, महापालिकेतील लिपिक माऊली अडूकर, श्रावणी सूर्यवंशी, उमादेवी अभंगराव यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तर प्रसारमाध्यमातील महिलांचा भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. पत्रकार संघाचे खजिनदार किरण बनसोडे यांनी प्रास्ताविकात आपलं मनोगत व्यक्त केलं. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले, तर उपाध्यक्ष उमेश कदम यांनी आभार मानले. यावेळी नगरसेविका विजया खरात म्हणाल्या, प्रसारमाध्यमात महिलांची संख्या वाढत आहे. महिलांचे सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहे. जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो. विविध क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. यावेळी धनश्री भोसले, मंगला कोल्हे यांचीही समयोचित भाषणे झाली. त्यानंतर रंगोत्सव कार्यक्रमामध्ये महिलांनी एकमेकीला रंग लावून रंगपंचमीही साजरी केली. आणि समोर बसलेल्या माझ्या सर्व भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पत्रकारिता क्षेत्रात महिला पत्रकारांचे मोठे योगदान असते, आपल्याला माहीतच आहे. महिला पत्रकारांनी समाजातील विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे आवश्यक आहे. त्यामुळे आज आपण हा कार्यक्रम इथे कार्यक्रमाचा आणि महिलांचा सन्मान ठेवला आहे. तानुबाई विरजे मराठीतील आद्य महिला संपादक, ज्यांनी देशातील पत्रकारितेवर आपला खणखणीत मुद्रा उमटवली आहे. जागतिक महिला दिन हा महिलांच्या कर्तृत्वाचा आणि महत्त्वाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्देश महिलांना समान संधी आणि अधिकार मिळवून देणं हे आपलं सगळ्यांचं काम आहे. महिला पत्रकारांना अनेक प्रकारच्या आव्हानांना सामना करावा लागतो, जसे की घरची जबाबदारी, मुलांची जबाबदारी. यातून पत्रकारिता क्षेत्रात काम करणे हे खरेच महिला पत्रकारांसाठी अभिमानास्पद आहे. सोलापुरातील पत्रकारिता क्षेत्रात सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलने पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मानाचे स्थान दिले आहे. सोलापुरात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याचे पाहून मला अभिमान वाटतो. त्याबद्दल सर्व दैनिक आणि न्यूज चॅनेलचे मनपूर्वक आभार. सर्व महिला पत्रकार भगिनींना पुन्हा एकदा महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि पत्रकार श्रमिक संघटनेचे सर्व उपस्थित सदस्य सर्वांना माझा नमस्कार. सर्वांना उद्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिन हा केवळ एक दिवसाचा सन्मान सोहळा नाही, तर हा सन्मान सोहळा हा एक जागतिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक सर्व क्षेत्रामधून स्त्रियांचा हा सन्मान गौरव केला जातो. पत्रकारांची महिला संख्या आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे, हे खूप आम्हाला कौतुकास्पद आहे की म्हणजे एवढे दिवस दिसत नव्हते की महिला पत्रकार एवढे आहेत म्हणून, पण आज इथे सर्वांना पाहून एवढा आनंद वाटला. पत्रकार म्हणजे हा लोकशाहीचा प्रतिबिंब असं म्हटलं जातं आणि लोकशाहीचा प्रतिबिंब आणि समाजाचा आरसा असं म्हटलं जातो. पण महिलांचं आत्मा असं मी म्हटलं जाते त्यांच्या मनाचा. त्यासाठी महिलांवरील होणारे कौतुक तर तुम्ही सगळे आहातच, सगळे कौतुकांमध्ये. आज आपण बघितलं की महिला हे सर्व स्तरांमध्ये आहेत. डॉक्टर असू देत किंवा इंजिनियर असू देत, हे ज्या सर्व क्षेत्रामध्ये आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये आहेत. आज शेतीच्या कामापासून ते महिला राष्ट्रपतीच्या खुर्चीवरती विराजमान आहे. हे आपण सर्व तुम्हा महिलांसाठी हे खूप मोठं कौतुकास्पद आहे. आज मी सांगते की महिला पत्रकार म्हणून की आज महिलांवरील काही जे न दिसणारे आहेत ते अत्याचार असू देत, अनिष्ट रूढी परंपरा, यावर तुम्ही आम्ही आवाज उठवणं हे अत्यंत गरजेचं आहे.
सर्वांना पुन्हा एकदा पहिल्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. काही जरी महिलांना पण काही अडचणी वगैरे असेल तरी आपणा सर्वांचे लाडके आमदार मध्यचे देवेंद्रदादा कोटे आहेत, महापौर विनायकदादा कोंट्याला आहेत. जे काही अडचणी असतील ते आपण सर्वजण त्याचा पाठपुरावा करून म्हणजे सोडवण्याचा प्रयत्न करूयात. पुढील सर्वांना पुढील तुमच्या जीवनाच्या सन्मानासाठी महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या साक्षी जितेंद्र सुराणा यांना आपण विशेष पुरस्कारानं आणि या कार्यासाठी तिला विविध क्षेत्रात आणि आपल्या आत्मविश्वासावरच्या या बळातून त्यांचं एक कर्तृत्व आपण आपलं कर्तृत्व इथे सिद्ध केलेलं आहे. अभिनंदन. टिक्के, अश्विनी इंगळे आणि राधिका जाधव मॅडम यांनी यायचे. आमच्या इन न्यूज सोलापूरच्या हर्षदा क्षीरसागर, आश्लेषा निपुणगे, प्राजक्ता टिक्के, अश्विनी इंगळे, राधिका जाधव यांचा सन्मान होतो. ते टाळ्या वाजवत नाही. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.